उन्हाळा म्हटला की थंडगार असं काहीतरी प्यावं वाटतं, पण थंड असण्याबरोबरच ते हेल्दी देखील असावं, जेणेकरून आरोग्याला हानी पोहोचणार नाही। बाहेरचं थंडगार किंवा बर्फाचा गोळा खाऊन झाला असेल तर आज आपण घरच्या घरी काहीतरी हेल्दी आणि थंडगार अशी ज्यूस बनवूया, जे प्यायलाही मस्त लागेल, सोबतच आरोग्यवर्धक देखील आहेत। तर नमस्कार मंडळी, मी स्वाती आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आज मी सर्वप्रथम बनवणार आहे डाळिंबाचं ज्यूस। त्याकरिता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 2 मोठी वाटी डाळिंब घ्यायचे आहेत। हे डाळिंब मी छान असे सोलून घेतलेले आहेत। यामध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे साखर। साखर ऑप्शनल आहे। सोबतच आपल्याला यामध्ये थोडंसं प्यायचं पाणी देखील घालायचं आहे आणि सोबतच आपलं हे ज्यूस छान दाटसर व्हावं याकरिता 2 ते 3 आईस क्यूब आपल्याला यामध्ये घालायचे आहेत। आता मिक्सरचं झाकण लावायचं आणि छान असं बारीक ज्यूस फिरवून घ्यायचं आहे। काही वेळातच इथे आपलं मस्त असं डाळिंबाचं ज्यूस बनून तयार होतं। पण डाळिंबामध्ये बिया असतात आणि ते खाताना व्यवस्थित लागत नाही, त्याकरिता हे ज्यूस आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तर इथे मी एक गाळणी घेतलेली आहे, त्यावरती हे ज्यूस घालून घेऊया आणि हे ज्यूस आपण छान असं गाळून घेऊया। आता इथे आपलं मस्त असं थंडगार आणि आरोग्यदायी असं डाळिंबाचं ज्यूस बनून तयार आहे। तुम्ही याला आईस क्यूब घालून देखील छान असं सर्व करू शकता, पण मी असंच करतेय। आता आपला डाळिंबाचा ज्यूस बनून तयार आहे। चला तर मग दुसऱ्या ज्यूसकडे वळूया। आता इथे मी बनवणार आहे खरबुजाचा ज्यूस। सेम प्रोसेस आहे। त्याकरिता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 2 मोठी वाटी खरबुजाचे तुकडे घ्यायचे आहेत। खरबुजाची सालं आणि बिया मी काढून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये घालायचे आपल्याला 2 चमचे साखर। साखर ऑप्शनल आहे। सोबतच यामध्ये काही आईस क्यूब देखील मी घालणार आहे आणि सोबतच आपण यामध्ये घालणार आहोत प्यायचं पाणी आणि मिक्सरचं झाकण लावून आपल्याला मिक्सरला हे ज्यूस अतिशय बारीक असं फिरवून घ्यायचं आहे। काही वेळातच इथे आपलं मस्त दाटसर असं खरबुजाचं ज्यूस बनून तयार आहे। हे ज्यूस गाळून घेण्याची गरज नाही, हे ज्यूस असंच अगदी अप्रतिम लागतं। तुम्ही बघू शकता मस्त असं दाटसर होतं। तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे 2 प्रकारचे ज्यूस एकदा नक्की ट्राय करून बघा। कसे झाले कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि जाता जाता मात्र तेवढं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जा। तर पुढच्या भागामध्ये लवकरच भेटू।